नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नवल कॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एक नवीन लेटेस्ट भरती सुटली. भरती नक्की कशी काय आहे एकदम डिटेल्स माहिती आहे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. हे पहा मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची आहे ती मित्रांनो भरती सुटलेली आहे. तर ती भरतीचे डिटेल्स कसे काय ते सगळं पाहू आपण. तेव्हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 1266 जागांसाठी भरती सुटली मित्रांनो. 1266 जागा आहेत. हे पहा मित्रांनो, ज्यावेळेस भरती सुटली त्यावेळेस प्रत्येक आपण तिथे स्क्रीनशॉट टाकलेला असतो. ते आता आपण स्क्रीनशॉट टाकून दिलेला आहे. जी आरचा स्क्रीनशॉट आहे तो टाकून दिला आहे, ते पाहून घ्या. पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो. पदाचं नाव मित्रांनो क्रेडिट ऑफिसर जनरल बँकिंग. ह्याचे 1000 पदे आहेत. सॉरी मित्रांनो, 12 आपण टायपिंग मिस्टेक झाली. 12चे 65 दिलं तर ती नाही. टोटल जी पदे आहेत मित्रांनो, ती पदं मित्रांनो टोटलचं पदं मित्रांनो 100 आहेत. आता पदाचं नाव आहे मित्रांनो क्रेडिट ऑफिसर जनरल बँकिंग, हे पदाचं नाव आहे. आता ही पदसंख्या टोटल 1000 पदे आहेत मित्रांनो. तर त्याच्यात शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहू. तर त्याची मित्रांनो झूम करतो चांगल्या व्यवस्थित दिसण्यासाठी. तर त्या शैक्षणिक पात्रता पहा. 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवी पाहिजे तर तुम्हाला 60% गुण पाहिजेत. जर तुम्ही SC ST OBC PWD या कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 55% गुण असतात पाहिजे पदवीत. तर मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्याच्या मनात हा एक प्रश्न असतो, बाबा बँकिंगला फक्त BCom पाहिजे. तर तसं नाही मित्रांनो. तुम्ही BA केलेलं असेल, BCom केलेलं असेल, BSc केलेलं असेल किंवा कोणतेही ग्रॅज्युएशन केलेलं असेल, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. आणि त्यात जर ओपनमधून असाल तर 60% पाहिजे. आणि जर कॅटेगरीमधून असेल तर 55% पाहिजे ग्रॅज्युएशनला. तर तुम्ही मित्रांनो निश्चितपणे फॉर्म भरू शकता. आता आपण पाहू त्या परीक्षेचा अभ्यासक्रम कसं राहणार आहे. ते सगळं भरती सुटली सगळं झालं, पण आता अभ्यास कसा करायचा आहे, कोणते विषय त्याची एकदम डिटेल्स माहिती आपण पाहू. तर हे पहा मित्रांनो, आणि सिलेक्शन प्रोसिजर थ्रू ऑनलाईन टेस्ट इन्क्लूड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू. तर तुमची 3 टेस्टमध्ये होणार आहे. पहिलं होणार मित्रांनो ऑनलाईन टेस्ट, त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होणार, त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार मित्रांनो. आता परीक्षेचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहू. ते पहा. तर इंग्लिश लँग्वेजचं मित्रांनो असणार 30 प्रश्न 30 मार्काला. आणि परीक्षेचं माध्यम मित्रांनो इंग्लिश असणार आहे. त्याला टाईम असणार आहे 25 मिनटं. दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, गणित असणार आहे. ते 30 प्रश्न असणार आहे 30 मार्काला. आणि त्याच्या मित्रांनो इंग्लिश आणि हिंदी माध्यम राहणार आहे, ते पण असणार आहे 25 मार्काला. तर मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता राहणार आहे. 30 प्रश्न 30 मार्काला. पेपर असणार इंग्लिश किंवा हिंदीमधनं, इंग्लिश आणि दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. त्याला 25 मिनटं असणार आहे. चौथा आहे जनरल अवेअरनेस म्हणजे GK असणार आहे. GKचं क्वेश्चन बँकिंगचं क्वेश्चन असणार मित्रांनो. ते असणार 30 प्रश्न 30 मार्काला. ते पण मित्रांनो परीक्षा माध्यम राहणार इंग्लिश आणि हिंदी. आणि त्याला असणार फक्त 15 मिनटं. असं मित्रांनो 120 मार्काचा पेपर होणार आहे. त्यानंतर इंग्लिश लँग्वेज असणार आहे, लेटर रायटिंग, एसे रायटिंग, डिस्क्रिप्टिव्ह. तर ते मित्रांनो असणार आहे, ते 2 क्वेश्चन असणार 30 मार्काला. ते असं त्याला भेटणार तुम्हाला 30 मिनिटे. तर हा झाला मित्रांनो जे तुम्हाला परीक्षेला येणार आहे त्याचा अभ्यासक्रम. कोणत्या विषय किती मार्काला ते पाहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल व कोणत्या भरतीसाठी कसा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुमच्या होणार मित्रांनो एसे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह होणार, एसे रायटिंग. आणि त्याला तुमचं मित्रांनो पर्सनल इंटरव्ह्यू होणार. आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार. मुलांना प्रश्न पडतो, बाबा मी तर बाबा विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, खानदेशमध्ये आहे. तर बाबा माझी सेंटर कुठं असणार आहेत. बाबा मला पुणे मुंबईला जर एवढा लांब जर परीक्षा द्यायला, जे विचारी गडचिरोलीला असतील ते आता पुणे मुंबईला जर परीक्षेला द्यायला याच्यामुळे तर त्यांच्या मित्रांनो आर्थिक खर्च खूप होणार आहे. तर ते आता परीक्षा महाराष्ट्रात केंद्र कुठं ती पण तुम्हाला सांगतो, तुमच्याला डाऊट राहिला नको. तर मित्रांनो हे GR म्हटलं आपण स्क्रीनशॉट काढून घेतलं. तर ते पहा. तेव्हा मित्रांनो महाराष्ट्र ते पहा. छत्रपती संभाजीनगरला मित्रांनो असणार आहे, मुंबईला असणार आहे, ठाण्याला असणार आहे, नवी मुंबईला असणार आहे, MMRला, नागपूरला, पुण्याला. जे विद्यार्थी जे गडचिरोली असतील ते नागपूरला जे एक्झाम द्यायला जातील, जे पुण्यात असते पुण्याजवळ देतील, नगर वगैरे बीड वगैरे पुण्यातून देऊ शकता मित्रांनो. नाही ते छत्रपती संभाजीनगरला एक सेंटर आहे तिथे देऊ शकता. तर मुंबई नवी मुंबईला पण एक्झाम सेंटर आहे मित्रांनो. ही मित्रांनो महाराष्ट्रात असे 4-5 एक्झाम सेंटर आहेत, तर तुम्ही मित्रांनो एक्झाम जाऊन देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जवळपास थोडक्यात मोठ्या जिल्ह्यामध्ये एक्झाम सेंटर आहे, तिथे देऊ शकता. तुम्हाला जास्त लांब यायची गरज पण पडणार नाही. तर आता मित्रांनो वयाची अट पहा मित्रांनो काय आहे. तर वयाची अट पहा. 30 नोव्हेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष जे विद्यार्थ्यांचे 20 ते 30 वर्ष आहे ते फॉर्म भरू शकतात. SC ST 5 वर्षाची सूट दिली जाईल. OBC 3 वर्षाची सूट असेल मित्रांनो. जे विद्यार्थी ST किंवा SC कॅटेगरीमध्ये असतात ते वर्ष 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. आणि OBC मधले विद्यार्थी वर्ष 33 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. तर आता नोकरी ठिकाण कुठं राहणार आहे. नोकरी ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे. आता फी परीक्षा फी किती आहे.
जनरल OBC आणि AWS या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 750 रुपये फी आहे आणि SC ST PWD महिला यासाठी मित्रांनो 150 रुपये फी आहे मित्रांनो फक्त. तर हे फी पण सांगितलं मित्रांनो नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राहणार आहे. त्याचा महत्त्वाचा तारखा कोणत्या तेव्हा ऑनलाईन अर्ज करायची शेवट तारीख मित्रांनो 20 फेब्रुवारी शेवट तारीख आणि परीक्षा त्यांनी काय सांगितलं नाही, परीक्षा नंतर कळवली जाईल मित्रांनो. याचप्रमाणे मित्रांनो आता हे बघा एक सेंट्रल लेवलची बँकिंगची एक्झाम आहे. ह्याला मित्रांनो पगार असताना 85,000 प्लस पगार राहणार मित्रांनो. त्यामुळे चांगला जॉब आहे. नक्कीच तुम्ही याला एक फॉर्म भरून टाका मित्रांनो आणि परीक्षा द्या. नक्कीच तुम्हाला यश मिळेल. शुभेच्छा माझ्या. तर मित्रांनो आता अशाच आपण ग्रुप डीची पण टाकली. आता उद्या कालच मित्रांनो BROची भरती ती पण टाकली. आता असे मित्रांनो कोकण कोशागार विभागात त्यात पण एक भरती ती पण टाकणार थोड्याच दिवसात. आता तुम्ही यात पण अजून काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट नक्की करा. नक्कीच मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.